नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. गेल्या 68 वर्षापासून बेळगाव सीमावासीय महाराष्ट्रात जाण्यासाठी प्राणपणाने लढा देत आहेत. 1956 साली सीमावासियांच्या शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर कर्नाटक पोलिसांनी अमानुषपणे गोळीबार केला होता. यामध्ये अनेक मराठी भाषिकांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं. या घटनेला यंदा 68 वर्ष पूर्ण झाली आहेत. यावेळी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सीमावासीय एकवटले होते. तसेच सीमा भागात कर्नाटक सरकारने सुरू केलेल्या कन्नड सक्ती विरोधात एकजुटीने लढा द्यावा असे आवाहन MSME तर्फे करण्यात आले आहे. 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू असताना कर्नाटक पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये शहापूर येथील मधु बांदेकर धारातीर्थी पडले होते. त्यांना आज हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रत्येकाने या लढ्यामध्ये सहभागी होणे काळाची गरज आहे, परंतु आज आपल्यावर आत्मचिंतनाची वेळ येऊन ठेपली आहे. याबद्दल सर्वांनी एकजुटीने एकत्र येऊन चिंतन करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबई येथील हुतात्मा चौक येथे महाराष्ट्र एकीकरण समितीकडून संयुक्त लढ्यासाठी हुतात्मा दिलेल्यांना श्रद्धांजली वाहून निदर्शने करण्यात आली. यावेळी सीमावासियांनी बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, बेळगाव, खानापूर, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी बेळगावातील मराठी लोकांवर आणि मराठी भाषेवर कर्नाटक सरकार अन्याय करत असताना महाराष्ट्र सरकार गप्प का, असा थेट सवाल मुंबई येथे जाऊन समितीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारला विचारला. राज्य सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे रेशन कार्ड मिळविण्यासाठी अनेकांची चढाओढ सुरूच आहे. गृहलक्ष्मी योजना सुरू केल्यानंतर रेशन कार्डासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असे असले तरी सरकारकडून रेशन कार्ड वितरणास सध्या स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे रेशन कार्ड वितरण प्रक्रिया ठप्प आहे. मात्र अत्यावश्यक असणाऱ्या वैद्यकीय उपचारांसाठी रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे. महिन्याभरात 25 पेक्षा अधिक जणांना वैद्यकीय उपचारासाठी रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे. खानापूर तालुक्यातील नंदगडच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून यासाठी शासनाच्या वतीने अतिरिक्त अनुदान देण्यात येईल असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ग्वाही दिली. बेळगाव जिल्हा प्रशासन, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज बैलोंगल येथे आयोजित क्रांतीवीर संगोळी रायण्णा उत्सवाला चालना देऊन ते बोलत होते. याप्रसंगी सरकारचे मुख्य सचेतक अशोक पट्टण, बेळगावचे खासदार मंगल अंगडी, बैलोंगलचे आमदार महंतेश कौजलगी, बेळगावचे आमदार आसिफ सेठ, खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. निप्पाणीत बुधवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पार पडला. प्रारंभी बेळगाव नाका येथे बाबासाहेब घोडके यांच्या हस्ते सीमा लढ्यातील अग्रणी बॅरिस्टर नाथपै यांना मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्य ज्येष्ठ विचारवंत अच्युत माने म्हणाले की गेल्या महिन्याभरात सीमा प्रश्नासंदर्भात आपण शरद पवार, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, अमित देशमुख यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी या संदर्भात बैठकीचा शब्द दिला, मात्र तो पाळला नाही. गृहमंत्री अमित शहा यांनीही 1.25 वर्षापूर्वी कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन समन्वय समिती स्थापन केली होती. तसेच काही सूचना दिल्या होत्या, मात्र त्यांच्याकडूनही साफ दुर्लक्ष झाले असून कर्नाटकात बसवराज बोम्मई यांच्यानंतर सिद्धरामय्या सरकारही मराठी भाषिकाविरोधात काम करत असल्याची टीका ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉक्टर अच्युत माने यांनी केली. महापौरांचा कालावधी 5 फेब्रुवारी 2024 रोजी संपणार आहे. त्यामुळे आता नवीन महापौर निवडीचे वेध साऱ्यांनाच लागले आहेत. महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून प्रादेशिक आयुक्तांना याबाबत प्रस्ताव पाठवून देण्यात आला आहे. मात्र अद्याप त्याबद्दल प्रादेशिक आयुक्ताकडून कोणतेच उत्तर आले नसल्याचे कौन्सिल सेक्रेटरी अंजना बजंत्री यांनी सांगितले. बेळगाव महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. यावेळी महानगरपालिकेवर अनुसूचित महिला आरक्षण आहे, तर उपमहापौर हे सर्वसामान्यांसाठी असणार आहे. त्यामुळे आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. विद्यमान महापौर शोभा सोमनाथचे व उपमहापौर रेश्मा पाटील यांचा कार्यकाळ 5 फेब्रुवारी 2024 रोजी संपणार आहे. अनुसूचित महिला आरक्षण असल्यामुळे सर्वसामान्य नगरसेवकांमध्ये इच्छुक असलेल्यांचा हिरमोड झाला आहे. विवाहिता सरस्वती यांनी आपल्या दोन्ही अपत्यांना पाठीवर बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रायबाग तालुक्यातील सुलतानपूर येथे घडली आहे. सरस्वती नितीन कर्वे वय वर्ष 26, दीपिका वय वर्ष 7 आणि रितिका वय वर्ष 4 असे मृतांची नावे आहेत. 2016 साली सरस्वती यांचा विवाह सांगली येथील नितीन यांच्याशी झाला होता. मात्र काही कारणास्तव त्या माहेरीच राहत होत्या असे समजते. हारोगेरी पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बेळगाव तालुक्यातील 32 गावातील सुपीक जमिनीमधील रिंग रोड करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला, मात्र शेतकऱ्यांचा विरोध धुडकावून रिंग रोडसाठी त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन त्या रिंग रोड विरोधात स्थगिती मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. कडोली येथील 3 शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे. राज्यातील यंत्रमाग विणकरांना 1 ते 10 HP पर्यंतच्या यंत्रमागांना मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे विविध विणकरांना याचा लाभ होणार आहे. तर 10 ते 20 HP यंत्रमागांना घातलेली अट शिथिल करण्यात यावी व आत्महत्या केलेल्या विणकरांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन कर्नाटक राज्य विणकर सेवा संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही बेळगाव गोवावेस येथील गोवावेसचा राजा मंडळातर्फे हुतात्मा दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 50हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमात युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात श्रीकांत कदम, गजानन शापूरकर, राजकुमार बोकडे, उमेश भातकांडे, सुनील बोकडे आदी उपस्थित होते. कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात मागील अनेक महिन्यापासून पददीप बंद असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. अनेक वेळा अधिकाऱ्यांना कळवून देखील निधी नसल्याचे कारण देत वेळच्या वेळी दुरुस्ती केली जात नव्हती. आता कॅन्टोन्मेंटचे नवीन CEO राजीव कुमार यांनी येत्या 2 दिवसात नवीन पददीप बसविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्याने कॅन्टोन्मेंट परिसर पुन्हा उजळणार आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा सार्वजनिक वाचनालय बेळगाव पत्रकार पुरस्कार 2023 करिता मराठी विभागासाठी कोल्हापूर येथील दैनिक सकाळचे प्रतिनिधी सुनील कोंडुस्कर व कन्नड विभागासाठी दैनिक हळदीय संदेशचे संपादक कुंतीनाथ कलमणी यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच प्राचार्य SR जोग महिला पत्रकार पुरस्कार 2023 करिता मराठी विभागासाठी कोल्हापूर येथील लोकमत सोशल मीडियाच्या रिपोर्टर दुर्वा दळवी व कन्नड विभागासाठी दैनिक लोकदर्शनच्या वार्ताहर विद्या पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गुरुवार दिनांक 18 रोजी या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. गेल्या 2 दिवसापासून बेळगाव परिसरात थंडीमध्ये वाढ झाली आहे. किमान तापमानाचा पारा 13 अंशावर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या थंडीमध्ये वाढ झाली असून सारेच उबदार कपडे घालताना दिसत आहेत. मध्यंतरी ढगाळ वातावरण आणि पावसामुळे थंडी पूर्णपणे गायब झाली होती. मात्र गेल्या 2 दिवसापासून पुन्हा थंडीमध्ये वाढ झाली आहे. जमखंडी येथे साखर कारखान्याची राख परिसरात पसरत असल्याने नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. तसेच पिकांचे नुकसान होत आहे. याची दखल घेत याचा वेळीच बंदोबस्त करावा या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटना, ऊस उत्पादक व हसिरू सेनेच्या कार्यकर्त्यांनी जमखंडी येथील तालुका प्रशासन भवनवर मोर्चा काढण्यात आला. याबाबतचे निवेदन तहसीलदार सदाशिव मोक्काजी यांना देण्यात आले. जर हिट अँड रन प्रकरणात एखादा वाहन चालक पोलीस स्थानकात किंवा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे न जाता थेट पकडला गेला तर अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊन 10 वर्ष कारावास किंवा 7 लाख रुपयांचा दंड होणार आहे. असा काळा कायदा केंद्र सरकारने आणला आहे. हा कायदा सर्वच वाहनधारकांना लागू असल्याने त्याचा मोठा त्रास सर्वसामान्यांना होणार आहे. त्यामुळे हा कायदा तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी निप्पाणीत रिक्षा चालक, टेम्पो ट्रक वाहतूक संघटना, शालेय विद्यार्थी वाहतूक संघटना, वडाप संघटना यांनी 1 दिवसीय काम बंद आंदोलन केले. असोगा येथील शेतवाडीतील ऊस पिकांचे जंगली डुक्कर व गव्यांच्या कळपाकडून खाऊन तुडवून नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे कल्लाप्पा पाटील, रणजित पाटील, संभाजी पाटील, अनिल पाटील या शेतकऱ्यांच्या सुमारे 4 एकर जमिनीतील ऊसाची नासधूस झाली आहे. असोगा गावालगत शेतवाडी आहे व त्याला लागून जंगल आहे. सायंकाळच्या वेळी डुक्कर व गव्याचे कळप उभ्या ऊसाच्या फडात घुसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.